नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET एक्झाम 2026च्या संदर्भात मित्रांनो आपण आज बघा जी की या ठिकाणी आपल्या येणाऱ्या 28 जून 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी मित्रांनो आपण आज संभाव्य अशी प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर बघा मित्रांनो, या आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच बघा की सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय, आता बघा या मित्रांनो व्हिडिओच्या मार्फत तुमच्या जवळपास या ठिकाणी 90+ गुण बघा जे की पक्के होणारे आहेत. म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि अभ्यासण्यासोबत हे प्रत्येक प्रश्नाचं लिहून घ्या. आणि लिहून घेऊन मित्रांनो येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मात्र तुम्ही नक्कीच करून घ्या. ओके, प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाही. आता मित्रांनो बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेतील बघा जी की खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य बघा जी की ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेलं नाही, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक समावृत्ती सूची या ठिकाणी बघा मित्रांनो जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता भारतीय राज्यघटनेचे मित्रांनो घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहेत. तर मित्रांनो बघा, भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये बघा जी की क्रमांक ब आयर्लंड मित्रांनो बघा जी या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत. म्हणजे जी की क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आले आहे. तर मित्रांनो भारतीय संविधानातील आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे जे तत्व आहे मित्रांनो बघा जी की क्रमांक जर्मनीचे वायमार संविधान मित्रांनो बघा जी या संविधानावरून स्वीकारण्यात आलेलं आहे. म्हणजे जे की क्रमांक बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे आता रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी फेब्रुवारी 1946मध्ये संप पुकारला व तो कोणत्या ठिकाणी पुकारला. तर मित्रांनो रॉयल इंडियन नेव्हीच्या मित्रांनो बघा की पुढीलपैकी जे की तलवार या नौकेवरील सैनिकांनी फेब्रुवारी 1946मध्ये संप पुकारला व तो मुंबई या ठिकाणी पुकारला. म्हणजेच मित्रांनो जी की क्रमांक ड या ठिकाणी बघा जी की तलवार मुंबई आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे आता 1937च्या मुंबई प्रांतिक निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले. तर मित्रांनो 1937च्या मुंबई प्रांतिक निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बघा की कोणत्या ठिकाणाहून निवडून आले होते. तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक भायखळा परळ बघा जी की मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे आता युआन श्वांग मित्रांनो बघा युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून कोणाच्या काळात आला. तर युआन श्वांग हा जो मित्रांनो बघा बौद्ध भिक्खू होता हा चीनहून कोणाच्या काळामध्ये आला होता. तर ते म्हणजे जी की क्रमांक ब हर्षवर्धनाच्या बघा जी की मित्रांनो काळामध्ये आला होता. पुढे विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळतात. तर मित्रांनो बघा विदर्भामध्ये बघा जी की जवळपास क्रमांक तापी आणि वैनगंगा या दोन नद्यांची मित्रांनो बघा जी की खोरे या ठिकाणी आढळून येतात मोठ्या प्रमाणात. पुढे आता तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले. मित्रांनो बघा तृतीय रत्न हे जे मित्रांनो बघा नाटक आहे हे कोणी लिहिले आहे. तर ते म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो ड महात्मा फुले या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे आता फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली. तर मित्रांनो बघा फ्रेंच राज्यक्रांती ही बघा जी की क्रमांक जी की 1789 मित्रांनो बघा जी की यावर्षी झालेली आहे. म्हणजे जी की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे बघा मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतो. TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी मित्रांनो आपला 5000+ अशा बघा की PYQ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 0 त्या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून या मित्रांनो बघा की
नंबरवर पे केलेली स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर करायची आहे. ही स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा आहे बघा की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या, कारण शेवटचे बघा जवळपास 19 दिवसांचा मित्रांनो बघा जी के ठिकाणी आपल्याकडे कालावधी उरलेला आहे. म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, आता वेळ खूप महत्त्वाचा आहे. आणि जर समजा तुम्हाला कमीत कमी वेळेत जर जास्तीत जास्त ठिकाणी जर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा आपला जो हा महाटोकळा या ठिकाणी असणार आहे एक अत्यंत उपयुक्त असं साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये किंमत काहीही नाही, खूपच कमी आहे. म्हणून लगेच पे करा आणि मित्रांनो नंबरचे व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा आणि मित्रांनो बघा महाटोकळा मिळवून तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि एक नवी मित्रांनो बघा जी की तुमच्या अभ्यासाला वळण द्या. ओके, पुढचा प्रश्न बघा जी की आता कसा आहे बघा. हां, हिमायत बागवन मित्रांनो बघा, हिमायत बागवन उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो हिमायत बागवन उद्यान हे बघा जी की क्रमांक ब छत्रपती संभाजीनगर मित्रांनो बघा जी की या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या एका जिल्ह्यातून वाहते? तर मित्रांनो बघा नर्मदा ही नदी बघा जी की मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या फक्त एका जिल्ह्यातून वाहते. तर त्या एका जिल्ह्याचं नाव काय आहे? तर ते म्हणजे जी की क्रमांक अ नंदुरबार मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे आता चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशात मोजतात? मित्रांनो बघा चष्म्याच्या भिंगाची शक्ती बघा जी की क्रमांक ब डायोप्टरमध्ये मोजली जाते. पुढे आता योग्य विधाने ओळखा. तर मित्रांनो बघा गोल्गी गाय बघा गोल्गी गाय हे पेशीतले स्त्रावी अंग आहे, हे देखील करेक्ट आहे पहिलं. पुन्हा ब रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती करणे गोल्गी गाय कार्य करते, हे कार्य गोल्गी गाय करते. ओके, आता मित्रांनो गोल्गी काय बघा गाय नाही तर गोल्गी काय हे पेशीतले स्त्रावी अंग आहे, हे देखील करेक्ट. आणि रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती हे कार्य गोल्गी काय करते, हे देखील करेक्ट आहे. म्हणजे जवळपास मित्रांनो बघा जी की क्रमांक 3 बघा जी की यापैकी सर्व बरोबर बघा जी की म्हणजेच यापैकी दोन्ही बरोबर आपल्या प्रश्नाचा ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. तर बघा हां, भारताचे सर्वात पश्चिमेचे टोक कोणते आहे किंवा कोणती आहे? तर मित्रांनो बघा आपल्या भारताचे जे की सर्वात पश्चिमेचे टोक हे बघा जे की इंदिरा कोल हे आहे. ओके, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न. हां, लोकटक हे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो बघा लोकटक हे जे बघा गोड्या पाण्याचं सरोवर आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा जे की क्रमांक बघा जे की मित्रांनो मणिपूर या राज्यामध्ये असणार आहे. ओके, जे की क्रमांक या ठिकाणी मित्रांनो बघा मणिपूर आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके, आता भारतीय महावाळवंट म्हणजे थरचे वाळवंट यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता राजस्थानच्या मैदानाला भारतीय वाळवंट असे म्हणतात, एकदम करेक्ट आहे. या वाळवंटात चेंबर नदी वाहते, हे दुसरं विधान चुकीचं आहे. पुढे हे वाळवंट भारत पाकिस्तानच्या सीमेवर आहे, हे देखील करेक्ट. हिमालयातील नद्या गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा यांच्या उपनद्यांच्या गाळापासून या वाळवंटाची निर्मिती झाली, हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक ब या वाळवंटात चेंबर नदी वाहते बघा जे की चुकीचं असणार आहे. कारण मित्रांनो या वाळवंटात चेंबर ही नदी वाहत नसून मित्रांनो बघा जी की लुनी या नावाची नदी वाहते. म्हणून मित्रांनो बघा हे जे विधान आहे बघा जी की देखील चुकीचं विधान असणार आहे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ओके, पुढचा प्रश्न बघा. आता खालीलपैकी कोणते शहर यमुना नदीच्या काठी वसलेले नाही? मित्रांनो बघा दिल्ली, मथुरा, बक्सार की पुढचं कोणतं आहे की वृंदावन, यापैकी मित्रांनो बघा दिल्ली, मथुरा, बक्सार की वृंदावन यापैकी मित्रांनो बघा जे की क्रमांक बक्सार जे हे मित्रांनो बघा शहर आहे बघा जे की मित्रांनो हे यमुना या नदीकाठी नसून बघा जी की गंगा या नदीच्या मित्रांनो बघा जी की काठी वसलेलं आहे. म्हणून मित्रांनो बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक क या ठिकाणी असणार आहे. आता कोरकू जमातीची लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर मित्रांनो बघा कोरकू या जमातीची जी लोक आहेत मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा जी की मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ती म्हणजे जी की क्रमांक ड अमरावती या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पारा याची रासायनिक संज्ञा कोणती आहे?
मित्रांनो बघा पारा याची रासायनिक संज्ञा कोणती आहे, तर ती म्हणजे जी की क्रमांक अ मित्रांनो H व G. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो, तर मित्रांनो बघा थर्मामीटरमध्ये जे की क्रमांक ब पारा हा मित्रांनो बघा जिकडे धातू असतो. पुढे महात्मा फुले जन आरोग्य योजनेची सुरुवात कधी झाली, मित्रांनो महात्मा फुले जन आरोग्य योजनेची जी मित्रांनो बघा सुरुवात आहे ही कधी झाली, तर ती म्हणजे बघा जी की 2 जुलै 2012 या वर्षी मित्रांनो बघा जी की या दिवशी जी की महात्मा फुले जन आरोग्य योजनेची स्थापना किंवा सुरुवात झाली होती. ओके, जे की क्रमांक अ या ठिकाणी मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं जे की उत्तर असणार आहे. पुढे आता देवळांचा धर्म आणि धर्मांचे देवळे या कादंबरीचे लेखक कोण आहेत, मित्रांनो देवळांचा धर्म आणि धर्मांचे देवळे या कादंबरीचे लेखक हे बघा जे की क्रमांक ब प्रबोधनकार ठाकरे हे आहेत. ओके, पुढे आता राष्ट्रीय पक्षी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर विद्यार्थी मित्रांनो बघा राष्ट्रीय पक्षी दिवस हा बघा जे की क्रमांक क जे की 12 नोव्हेंबर या दिवशी बघा जे की मित्रांनो या ठिकाणी साजरा केला जातो. ओके, पुढे आता भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली, मित्रांनो बघा आपल्या भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस ही बघा जी की सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली, तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक ड मित्रांनो बॉम्बे योजना आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे आता खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजला जातो बघा योजना नाही तर योजला जातो, वसूल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो. तर मित्रांनो बघा असा कोणता कर आहे मग, तर तो म्हणजे बघा जी की क्रमांक हा प्राप्ती कर आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे हां खालीलपैकी कोणते विधान करेक्ट आहे किंवा बरोबर आहे. आता महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी पुणे करेक्ट आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर करेक्ट. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर करेक्ट. व महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी मुंबई हे देखील करेक्ट. म्हणजे जवळपास क्रमांक 4 जे की यापैकी सर्व बरोबर मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे आता खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, मित्रांनो बघा महाराष्ट्रातील पहिले आधार गाव टेंभली हे आहे, हे एकदम करेक्ट आहे. महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव पाचगाव आहे, हे देखील करेक्ट आहे. महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव भिलार आहे, हे चुकीचं आहे. तर का, तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस गाव हे भिलार नसून धसई हे आहे. ओके, तर भिलार काय आहे मित्रांनो बघा भिलार हे बघा जे की आपल्या मित्रांनो महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तकांचं गाव आहे. ओके, पुढे महाराष्ट्रातील पहिले आदर्श डिजिटल गाव हे हरिसाल आहे, हे देखील करेक्ट आहे. म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाचं जे की या ठिकाणी उत्तर म्हणजे चुकीचं उदाहरण असणार आहे. ओके, पुढे बघा आता खालीलपैकी कोणते टोपण नाव नाशिक जिल्ह्याचे आहे. आता जसं की मुंबईची परसबाग द्राक्षांचा जिल्हा, मुंबईचा गवळीवाडा आणि वाईन सिटी यापैकी सर्व म्हणजे जी की क्रमांक 4 आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे महाराष्ट्राच्या उत्तरेस खालीलपैकी कोणती नैसर्गिक सीमा नाही, मित्रांनो महाराष्ट्राच्या उत्तरेस खालीलपैकी कोणती नैसर्गिक सीमा नाही, तर ती म्हणजे अहेरी टेकड्या हे मित्रांनो बघा की आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेस नाहीत. ओके, याला सोडलं सातपुडा पर्वत, चिखलदरा डोंगर व सातमाळेचे पठार हे तीनही मित्रांचे ठिकाण आहे बघा की नैसर्गिक सीमा या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस आहेत. ओके, जे की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर हे मित्रांनो अहेरी टेकड्या असणार आहेत. पुढे बघा थंड हवेचे ठिकाण व त्यांचा जिल्हा यांची कोणती जोडी चुकीची आहे. सातारा पाचगणी करेक्ट, कोल्हापूर म्हैसमाळ चुकीची आहे, पुन्हा पालघर सूर्यमाळ करेक्ट आहे व धाराशिव येडशी हे देखील करेक्ट आहे. तर मित्रांनो बघा कोल्हापूर म्हैसमाळ का चुकीचे आहे, तर मित्रांनो बघा म्हैसमाळ हे बघा जे की थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात नसून छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून मित्रांनो बघा ही जी जोडी आहे ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे. पुढे पुढचा प्रश्न बघा जे की पर्यावरण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना बघायचं की मित्रांनो कमेंट करायचं आहे. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे तर मित्रांनो हे होते बघायचे की आपले आजचे 30+ मित्रांनो मोस्ट PYQ असे बघायचे की TET एक्झाम 2026 संदर्भात मित्रांनो प्रश्न सहज. जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या आत्ता आपला व्हिडिओ शेअर करा. जर समजा तुम्ही अजूनही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या.
तर भेटू पुन्हा अशा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.